SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया अत्यंत महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या. आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये ॲडव्होकेट रोहिणी आनंद जाधव यांनी कविता सादर केली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे. पुणे येथे 2 ते 5 जानेवारी रोजी SM जोशी फाउंडेशन पत्रकार भवन सभागृहात आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते. देशविदेशातील विविध राज्यातील सुमारे 800 कवी कवयित्री यात सहभागी झाले होते. फुले फेस्टिवल साजरा करण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद साळवे, फातेमा, मुक्ता साळवे, भिडेवाडा यांच्याविषयी जनजागृती व्हावी, त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा असा उद्देश होता. यामध्ये ॲडव्होकेट रोहिणी जाधव यांनी मी साऊ फुलेंची लेक ही कविता गेय स्वरूपात सादर केली. त्यांची कविता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची महती सांगणारी तसेच प्रेरणादायी सुंदर अशी रचना होती. आयोजक संविधानदूत भिडेवाडाकार विजय वडवेराव सरांनी ॲडव्होकेट रोहिणी आनंद जाधव यास संविधान, आकर्षक सन्मानपत्र, सुंदर ट्रॉफी, लिहिण्यासाठी पॅड, इरकली लुगडे इत्यादी प्रदान करून अध्यक्ष म्हणून सन्मानित केले. तसेच सन्माननीय विजय वडवेराव सरांनी सर्व कवयित्रींना माहेरची साडी भेट म्हणून दिली. फुले फेस्टिवलमध्ये प्रत्येक दिवशी मोफत रुचकर जेवण, नाश्ता, चहा अशी सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. सन्माननीय विजय वडवेराव सरांनी सर्व कवी कवयित्रींना सन्मानचिन्ह, संविधान, लिहिण्याचे पॅड इत्यादी प्रदान करून सन्मानित केले. नवीन कवी कवयित्रींसाठी हा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल एक प्रकारे प्रेरणादायी ठरला आहे असा विश्वास मंचावर व्यक्त करण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी केलेले कार्यक्रम अतिशय सुंदर, प्रेरणादायी होते. फुले फेस्टिवलमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सहभागी झाले होते. अशा ऐतिहासिक भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आयोजकांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत.